शहरातल्या मम्मादेवी परिसरात सध्या मी उभा आहे। आपण जर माझ्या पाठीमागची ही दृश्य जर बघितली तर आज जालन्यामध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य असा विराट मोर्चा जो आहे तो आता अंबड चौफुलीपर्यंत निघणार आहे। एसटी प्रवर्गात समावेश करावा ही प्रमुख मागणी घेऊन हा बंजारा समाज जो आहे तो जालन्यामध्ये प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि ही जी मागणी आहे ती आता अधिकच जोर लावून धरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मम्मादेवी परिसरात सध्या मी उभा आहे। वेगवेगळ्या प्रकारचे फलक आणि ध्वज हातात घेऊन हे सकल बंजारा समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि महिला सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। पारंपरिक वेशभूषा करत सुद्धा महिला यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या परिसरातली दृश्य आपण ही सारी पाहू शकतो की आज बंजारा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यात ठिकठिकाणी बंजारा समाज बांधवांच्या वतीने मोर्चे काढण्यात येत आहे। आपल्यासोबत काही बंजारा समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, फार आक्रमक झालेला आहात, वेगवेगळे प्रकारची वेशभूषा या ठिकाणी करण्यात आलेली आहे, काय मागणी नेमकी प्रमुख? आमची एकच मागणी आहे की बंजारा समाज हा एसटी प्रवर्गात आहे, आदिवासी आहे आणि आदिवासी समाजाची मागणी आणि आरक्षण दिल्याशिवाय हा बंजारा समाज आता थांबणार नाही। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये जो कुणबी समाज मराठा समाजांना ते लागू करण्यात आलेले त्याच गॅजेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी समाजाचा समावेश त्या गॅजेटमध्ये आहे, त्याची अंमलबजावणी करा एवढी सोपी मागणी आमची आहे। राज्यामध्ये या देशामध्ये 17 राज्यांमध्ये पैकी जवळपास 7 ते 8 राज्यामध्ये हा बंजारा समाज एसटी प्रवर्गामध्ये आहे। तर समाजाची एवढीच मागणी आहे की जो आमचा मूळ समाज आदिवासी आहे ती आदिवासीच्या सवलती बंजारा समाजाला लागू करावी। आपल्यासोबत बंजारा समाजातील काही महिला आहेत, काय सांगाल आज कशासाठी आला तुम्ही? आम्ही आरक्षण एसटी आरक्षण मागायसाठी आलो। आम्हाला आरक्षण पाहिजे। आम्ही भटकं समाज, आम्ही जंगलात राहणारे लोक आहे, पण आम्हाला आरक्षण पाहिजे, हे आम्हाला योग्य आहे। बरं, तुम्ही कुठून आलात ना? गाव कोणतं तुमचं? आम्ही बावणे पांगरीहून आलोत आहे। बरं, काय मागणी आहे तुमची? ते मागणी आरक्षण पाहिजे, एसटी हा एसटी आरक्षण पाहिजे आम्हाला। कणी आम्हाला नातं गोत सगळं आमचं अंग पुढं होईल ना, मग आता एवढंच पाहिजे आम्हाला। तर आपण पाहतोय की अतिशय भावना ज्या आहेत त्या तीव्र झालेल्या आहेत। जालना शहरातल्या मम्मादेवी परिसरात सकल बंजारा समाज बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि थोड्याच वेळात हा जो मोर्चा आहे तो अंबड चौफुलीच्या दिशेने रवाना होणार आहे। त्यामुळे राज्यामध्ये एकूणच या संदर्भात काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।